देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर संभाजीनगरमध्ये महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरण समारंभाला राजनाथ सिंह राहणार उपस्थित। रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा रामराजेंना धक्का। फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीप सिंह भोसले भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। धाराशिवच्या तुळजाभवानी मातेच्या चरणी एका वर्षामध्ये 65 ते 70 कोटींचं दान अर्पण। यामध्ये 17 किलो सोने तर 256 किलो चांदीचा समावेश। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यामध्ये महत्त्वाची बैठकीत नागपुरातील बोगस शिक्षक भरती संदर्भात चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। मानवी तस्करीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश। सर्व वेश्यालये बंद करावीत तसंच तस्करीमध्ये सहभागी असलेल्यांची मालमत्ता जप्त करावी, कोर्टाचा आदेश। धाराशिव विशेष सत्र न्यायालयामध्ये तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे दोषारोपपत्र सादर। 10,000 पानांचं दोषारोपपत्र सादर। दोषारोपपत्रामध्ये अनेक गंभीर मुद्द्यांचा उल्लेख। शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या मोबदल्यावरील व्याजाची रक्कम सरकारने केली कमी तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय। या निर्णयामुळे सरकारचा मोठा खर्च वाचणार। पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पटनामध्ये हत्या। कंपनीच्या कामासाठी गेले असता गळा दाबून केली हत्या। कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई। उसामध्ये लपवलेला 2,20,570 रुपयांचा गांजा पोलिसांनी केला जप्त। परभणीतील पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता। विहिरी आटल्या। नद्यांमधील पाणी पातळीमध्ये घट तर एलदरी जलाशयामध्ये केवळ 57% पाणीसाठा शिल्लक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।